नमस्कार मित्रांनो, तुम्ही सावकाराकडून कर्ज आतापर्यंत घेतला असाल आणि तो कर्ज फेडता फेडता नाकात दम आला असेल तर मित्रांनो, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्हाला राज्य सरकार 3 लाख रुपये पर्यंत कर्ज देणार आहे आणि अल्प व्याज दरावर. आता सावकाराकडून कर्ज घेण्यापेक्षा जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तींना कर्जाची आवश्यकता असणार आहे. मग हा कर्ज दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा किंवा सावकाराकडून घेण्यापेक्षा तुमच्याकडे जमीन आहे, तुमच्याकडे शेती आहे, त्या शेतीवरती पीक कर्ज म्हणून तुम्ही घेतले पाहिजे. किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे. राज्य सरकार आज एक नवीन शासन निर्णय घेऊन ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे अशा शेतकऱ्यांना अल्प व्याज दरावर अल्प मुदतीवर पीक कर्ज देणार आहे 3 लाख रुपये पर्यंत. आता यामध्ये कोणकोणते बँक कर्ज देणार आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. आता नाही तर भविष्यामध्ये कधी ना कधी तुम्हाला ही माहिती अतिशय महत्वपूर्ण वाटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, सन 2023-24 मध्ये अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करण्याबाबत शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% व्याजदराने अर्थसहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत 8 जानेवारी 2024 हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया, त्यानंतर मेन मुद्द्याकडे वळूया. संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 6% व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना व्याजदरात कर्ज पुरवठा करणार आहेत त्या ठिकाणी बँकांनी 7% ऐवजी शेतकऱ्यांना 6% व्याजदराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाचे धोरण आहे. या प्रयोजनासाठी 1% व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार राज्य शासनावर आहे. सन 2006-07 पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन 2013-14 पासून शेतकऱ्यांना रुपये 3 लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. आता पुढे पहा. सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि आता निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे. आता शासन निर्णय सुद्धा समजून घेऊया. सन 2023-24 वर्षात शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत या ठिकाणी बघा अर्थसहाय्याची जी रक्कम आहे ती किती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता. अर्थसंकल्पित निधी वितरणासाठी उपलब्ध आहे त्यापैकी जे 2,40,00,000 एवढ्या निधीचे वितरण वाचा क्रमांक 4 मध्ये आहे. त्यानंतर 4,80,00,000 निधीचे वितरण वाचा क्रमांक 5 मध्ये आहे. त्यानंतर 2,40,00,000 रुपये निधीचे वितरण वाचा क्रमांक 6 मध्ये आहे. शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. मित्रांनो, तसेच आता नियोजन वित्त विभागाच्या मान्यतेने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 70% म्हणजेच इथे 7,20,00,000 रुपये निधीचे वितरण करण्यात शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज पाहिजे अशा शेतकऱ्यांनी वर ज्या बँका आपण नमूद केलेल्या आहेत त्या बँकेशी संपर्क करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.